वर्ध्यातल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आज एक भूकंप झाला। भाजपचे विद्यमान खासदार आणि वर्ध्यातले उमेदवार रामदास तडस यांच्यावर त्यांच्या सुनेनं गंभीर आरोप केले। ठाकरेंच्या शिवसेनेनं या आरोपांनंतर तडसांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली, तर तडसांनी हे सगळे आरोप फेटाळत उलटपक्षी सुनेवरच आरोप केले। नेमकं काय आहे हे प्रकरण बघूया, याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। डोळ्यातून अश्रू गाळत हुंदके देत पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडणाऱ्या या आहेत पूजा तडस, भाजप खासदार रामदास तडस यांच्या सून, तर रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस यांच्या पत्नी। आपल्या 17 महिन्याच्या बाळाला घेऊन त्या पत्रकार परिषदेत पोहोचल्या आणि त्यांच्या आरोपांनी वर्ध्यातल्या लोकसभा निवडणुकीत भूकंप आला। सासरे रामदास तडस यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केलेत। कशा प्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं, आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला। त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर हे बाळ कुणाचं आहे, या बाळाचा DNA कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं। बेदखल केलं तर तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता? साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे, देश हा संपूर्ण माझा परिवार आहे। त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदासजी तडस, त्यांच्या सभेसाठी 20 तारखेला मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत। मला त्यांना एकच विनंती करायची आहे, मी तुमच्या परिवारातली लेक पूजा तडस, मी तुम्हाला न्याय मागते की जर मी तुमच्या परिवारातला हिस्सा आहे तर या बाळाला न्याय द्या। या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे। पूजा तडस जेव्हा आपल्या सासऱ्यांवर हे गंभीर आरोप करत होत्या तेव्हा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे त्यांच्यासोबत होत्या। अंधारेंनी या आरोपांचा धागा पकडत थेट मोदींकडेच मागणी केली आहे। 20 तारखेला मोदीजी वर्ध्याला येणार आहे, तर त्यांच्या परिवारातल्या त्यांनी ज्यांना तिकीट दिलंय ते माझा परिवार उद्ध्वस्त करत आहे, तर मोदीजींनी आम्हाला 20 तारखेला वेळ द्यावा आणि वर्ध्यामध्ये येत असताना त्यांनी पूजा तडस या त्यांच्या लेकीला सुद्धा न्याय द्यावा। या सगळ्या आरोपांवर तातडीनं तडस पिता पुत्रांनीही उत्तर देत आपली बाजू समोर ठेवली आहे। लोकसभेची निवडणूक लागली, मी उमेदवार आहे, त्यांना माहिती आहे मी निवडून येणार आहे, आणि म्हणून हे विरोधकांना षडयंत्र। कोर्टात त्यांच्याबद्दल मागणी केली आहे का दोघांचा DNA तपासण्याची कोर्टात मागणी केली। कोर्ट ज्यावेळेस निर्णय देते त्यावेळेस ते DNA तपासली। मुलगा माझ्या सोबत नाही आहे, मुलाचं घर वेगळं आहे, त्याचं दुकान वेगळं आहे, माझं मकान अलग आहे, तो देवीला राहते, मी वर्धेला राहतो, कधी मी देवीला जातो, पण आम्ही अलग अलग राहतो। पत्रकार परिषदेमध्ये त्यांना उपस्थित राहण्यासाठी वेळ आहे, पण न्यायालयीन तारखेवर हजर राहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही। हा आमच्या बदनामीसाठी केलेली एक षडयंत्र आहे की जिथून ज्यांचा बॉस मुंबईवरून बसतो तिथून त्यांनी सूत्र हलवलेले आहे। हा माझा त्यांच्यावर आरोप आहे। सुनेने केलेले हे आरोप लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेत, जेव्हा वर्ध्याचे विद्यमान खासदार रामदास तडस हे पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत। आता रामदास तडस यांचीही थोडक्यात ओळख करून घेऊया। राजकीय एंट्रीपूर्वी रामदास तडस यांनी कुस्तीचं मैदान गाजवलं। 1976, 1978, 1980 आणि 1982 मध्ये विदर्भ केसरीचा मान त्यांनी पटकावला। त्यांनी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। 2009 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये आले। देवळी विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले। 2014च्या मोदी लाटेत ते वर्ध्यातून खासदार झाले। 2019च्या निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली आणि आता 2024 मध्ये भाजपने त्यांना पुन्हा तिकीट दिलंय। यावेळी त्यांची सून पूजा पंकज तडस यांनीही त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यात ठाकरेंच्या शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरलाय। त्यामुळे आता तडस यांचे विरोधक निवडणुकीत यावरून त्यांना घेरणार हे नक्की आहे। मुख्य म्हणजे 20 तारखेला वर्ध्यात मोदींची सभा होतीये, त्यापूर्वी तडस यांचं हे प्रकरण कुठलं टोक गाठतं यावरही बरंच काही अवलंबून असेल। नागपूरहून जितेंद्र शिंगाडे, वर्ध्याहून पंकज गदगे आणि गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।